तर सध्या कोणत्याच निवडणुका नाही आहेत तरीसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आउटगोईंग तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे. ठाकरेंची साथ सोडणारे पक्षावर सडकून टीका करतायत, पण जे राहिलेत त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. कोकणात भास्कर जाधव हे ठाकरेंचे एकमेव आमदार या घडीला आहेत. कोकणातल्या ठाकरेंच्या सेनेच्या पडझडीनंतर त्यांना सुद्धा बोलल्याशिवाय राहवलं नाही. भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये चिंतन होणार का, पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. शिवसैनिक हा त्या थोडीशी राख असलेल्या निखाऱ्यासारखा आहे. त्याच्यावर साचलेली राख थोडीशी झटकण्याची गरज आहे. अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. मोठं शक्ती प्रदर्शन करत राजन साळवींनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदेंनी रत्नागिरीत जंगी सभा घेत ठाकरेंच्या आणखी काही मावळ्यांना आपल्याकडे खेचलं. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचे एक एक मोहरे कळत असताना आता ठाकरेंचे एकमेव आमदार उरलेत ते म्हणजे भास्कर जाधव. त्यांनीही आता आपल्या पक्षातल्या सद्यस्थितीबद्दल खंत बोलून दाखवली आहे. राजन साळवी गेले म्हणून नाही, परंतु सध्या ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चारी बाजूने घेरण्याचा जो काही प्रयत्न होतोय, किंवा प्रत्येक वेळी एक एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक एक लचका तोडण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, या संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरूच असतात, चर्चा होतच असतात आणि चर्चा ह्या कराव्याच लागतात. जाधव यांनी एवढ्यावरच न थांबता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काय करायला हवं याचा सल्लाही दिलाय. स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझा शिवसैनिक हा निखारा आहे. त्याच्यावर थोडी जरा राख साचली की त्याला फुंकर मारावी लागते. एकदा का फुंकर मारली आणि ती राख उडून गेली की तो पुन्हा प्रज्वलित होतो, पुन्हा तो निखारा आग ओकायला सुरुवात होते. शिवसैनिक हा त्या थोडीशी राख असलेल्या निखाऱ्यासारखा आहे. त्याच्यावर साचलेली राख थोडीशी झटकण्याची गरज आहे. जाधवांच्या या सल्ल्यानंतर राऊतांनी त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे, तर उदय सामंतांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली. आज आम्ही एकत्र भेटतो आहोत, सगळेच शिवसेना नेते, आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा, हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. उद्धव ठाकरेंची साथ ज्यांनी ज्यांनी सोडली त्यांनी आता भास्कर जाधव यांच्या निमित्तानं ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली आहे. आता हा बघा ते उभाटामधला अंतर्गत प्रश्न आहे. भास्कर जाधव साहेब आमचे विधिमंडळामधले सहकारी आहेत. त्यांचं काम, त्यांची काम करण्याची पद्धत गेली 15 वर्ष मी पण जवळनं बघितलेली आहे. आणि उभाटामध्ये हा सगळ्यांचाच विषय आहे की त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार तिथं कधीच काम करण्याची संधी मिळत नाही. भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत, लढाऊ नेते आहेत. त्यांना काय अनुभव आले असतील की त्यांनी इथं मांडलेले आहेत. भविष्यात त्यांना काय चांगले वाईट अनुभव होतील तशी भूमिका मांडतील. मला जे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे मी आज या पक्षामध्ये येण्याचा कुटुंबाचा निर्णय घेतलेला आहे. पण भास्कर जाधव यांना ठाकरेंच्या सेनेत संधी मिळत नाही हा शिंदे सेनेचा आरोप ठाकरेंच्या नेत्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. मी त्यांचं काही विधान ऐकलेलं नाही, परंतु शिवसेना पक्षामध्ये विधिमंडळाचा गटनेता म्हणजे ज्या वेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं आणि त्यामुळे त्यांचा सन्मान आहे. आता पुढेचं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते मी काय ऐकलेलं नसल्यामुळे काय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्यांनी प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो. त्याच्यावर त्यांनी बोलावं विस्तृतपणे. ते ज्येष्ठ नेते आहेत,
त्यांची समजूत मला असं वाटतं पक्षप्रमुखांचं त्यांचं नियमित बोलणं होत असेल. एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून काय पक्षावर नाराज असा त्याचा अर्थ होत नाही. आता भास्करराव जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं. त्यांनी एखादा शब्द बोलणं आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नेहमी त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे. परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा असतो. हे आज नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल कारण काल वेळेवर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकतो. ठाकरे सेनेला कोकणात असं खिंडार पडत असताना थेट कोकणात जाऊन एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना एक सल्ला देत टीका केली आहे. दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही आडवा येत नाही आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आता तो शिंदेंच्या ताब्यात आलाय. पक्षातल्या नाराजीचा सूर ठाकरेंच्या कानावर जाणार का? आणि एक एक गळणारा मोहरा थांबवण्यासाठी ठाकरे काय करणार हेच पाहायचं. रत्नागिरीहून अमोल मोरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.